तर आता आपण ज्या कला क्षेत्रामध्ये आपलं खूप नावलौकिक आहे आणि आपल्याला आता नुकताच जो पुरस्कार मिळालेला आहे, कोणता पुरस्कार मिळाला आहे? पद्मश्री पुरस्कार. मग आपल्याला पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटलं साहेब? खूप चांगलं वाटलं. आजपर्यंत 56 वर्ष मी केलेल्या तपश्चर्येचं फळ मिळाल्याचा आनंद वाटतो. बर साहेब, आता एका बाजूला तुम्हाला पुरस्कार मिळतात आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तुमच्या कला म्हणजे तमाशावरती हल्ला झालेला आहे संगमनेर या ठिकाणी, तर त्या संदर्भात तुमचं जरा मत मांडा ना आम्हाला. संगमनेर म्हणजे माझं गाव आणि त्या परिसरात लोक कलावंतावर हल्ला होणं ही खूप लांछनास्पद गोष्ट आहे आणि किरकोळ कारण आहे. गाडीला गाडी आडवी मारली म्हणून झालं असं तसं, पण गाडीला गाडी जरी मारलेली असली तरी एखाद्या झापट ड्रायव्हरला हाणणं खूप ठीक आहे. 1-2 झापडे त्या ड्रायव्हरला मारल्या, सोडून दिलं, परंतु त्या महिलेवर हात टाकणं, गाडीत घुसून मारामारी करणं म्हणजे हे लज्जास्पदच झालेलं आहे असं म्हणायचं. गैरप्रकार झालेला आहे आणि शासन दरबारी मी कळवलेलं आहे. हो, पण मला अजून काही तिकडून असं ठोस उत्तर आलेलं नाही. मग आता तुम्हाला काय वाटतं बा, हे तुमच्या कलावंतांवरती हल्ले होतात, मग शासनाने यासाठी काय असं विशेष कायद्यात तरतूद करावी का? करावी, नक्की करावी. कारण आता लोक कलावंत आहेत आणि आमच्या बरोबर महिला असतात. हो, एका पाड्यात निदान 20 महिला तरी कार्यरत असतात. त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उभा राहतो. अच्छा. जग बदलत चाललेलं आहे, न्यू जनरेशन बदलत चाललेलं आहे, मानसिकता बदलत चाललेली आहे, आपुलकी, भावना, प्रेम, जिव्हाळा राहिलेला नाही आणि अशा पिरियडमध्ये आम्हाला संरक्षण असणं खूप गरजेचं आहे. तर साहेब, आता तुमच्याकडं किती संच आहे कलावंतांचा? माझा सर्व संच 100 माणसाचा आहे. त्याच्यात आम्ही 55 कलाकार आहोत आणि बाकी 45 माणसं बॅक स्टेजचे आहे. अच्छा. तर साहेब, पाठीमागं जो करोनाचा फटका बसला त्याचा आपल्या तमाशा कलावंतांना किंवा तमाशा मालकांना फटका बसलाय का त्याचा? सर्वात मोठा जर फटका बसला असेल तर तमाशा, कारण सर्वच बंद होतं आणि आमचं पोट तर याच्यावर आहे. अच्छा. त्यामुळे सर्कस आणि तमाशा ह्या 2 व्यवसायाला जगात सर्वात मोठा फटका बसला. मग त्यावेळेस शासनाने किंवा बँकांनी काय तुम्हाला कर्ज वगैरे दिलंय का हो नाही साहेब? नाही, असं काही नाही दिलं आम्हाला. कोणी अर्थसहाय्य नाही केलं. ही जी भोळी भाबडी जनता होती त्यांनी थोडे पैसे पाठवून आम्हाला अर्थसहाय्य